मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आदिवासी बांधव आपल्या मागण्यांसाठी नाही हक्कासाठी आता मुंबईच्या दिशेने आगेकूच करतोय। हजारो आदिवासी बांधव ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या घेण्यासाठी आता मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी हे आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। माझ्यासोबत स्वतः लकी जाधव आहेत। काय मागण्या आहेत, सातत्याने लढा द्यावा लागतोय आपल्याला। आज आपण बघतोय हे जे जातीयवादी सरकार आहे हे महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये फोडाफोडीचं राज्य करते। आता हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून बंजारा समाज आज रस्त्यावर उतरलाय की आम्हाला एसटीचं आरक्षण पाहिजे। काय तर म्हणा त्या गॅजेट हैदराबादच्या गॅजेटवर। पहिली गोष्ट, भारत देश हा कोणत्या गॅजेटवर चालत नाही। भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो। त्यामुळे आम्ही संविधानाची पूजा करणारे लोक आहेत। संविधान हा आमचा गर्थ आहे। या संविधानामुळे आज आम्ही जीवन जगतोय। परंतु जर बंजारा धनगर समाजाला जर हे जातीयवादी मनुवादी सरकार आदिवासींवरती अन्याय करत असेल ते आम्ही सहन करणार आहे। त्यामुळे आदिवासी समाजातून बंजारा धनगरांना आरक्षण देऊ नये। त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे। त्यामुळे या मनुवादी सरकारच्या छाताडावर बसून त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून नरडीचा घोड घेऊन या आदिवासींच्या मागण्या पूर्ण करण्यात येणार आहेत। आणि जर शासनाने बंजारा धनगरांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी भागातलं जाणारं मुंबई मराठवाड्याला पाणी दे रात्रीतून नळकाण्याकडून बंद करून टाकू। आणि आदिवासी भागातून रेल्वे जातात तर रेल्वेचे लो मार्ग रेऊळ त्या रात्रीतून उखडण्यात येतील। त्याचसोबत पेसा भरती आहे। आज पेसाचा निकाल 1 वर्षापासून मान्य सुप्रीम कोर्टात रखडलेला आहे। जाणून बुजून चांगला वकील दिला जात नाही आणि आदिवासी पेसा क्षेत्रावरती अन्याय केला जातो। 13 जिल्ह्यातील 17 संवर्गातील मुलांना 1 वर्ष झालं कामाला लागले, परंतु 5 तारखेला आता 1 दिवसाचा खंड असा GR काढला। त्यामुळे तो GR रद्द करावा, कारण आदिवासींवरती पेसा कायदा याचं खच्चीकरण करायचं काम हे सरकार करते। त्याचसोबत केंद्र सरकारने आदिवासी पेसा चर्चा ग्रामसभेचे अधिकार काढून घेतलेले आहेत। त्यामुळे पेसा क्षेत्र कमजोर करण्याचा प्रयत्न चालू आहे। ते अधिकार पुन्हा ग्रामसभेला देण्यात यावे। त्याचसोबत आमच्या 12,500 पदांच्या भरत्या येतील। मान्य 6 जुलै रोजी मान्य 6 जुलै 2017 रोजी मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय। बोगस आदिवासींनी ज्या खऱ्या आदिवासी जागा बळकवल्या त्या तात्काळ रिक्त करून खरे आदिवासी नोकर पदभरती करावी। पण 2017ला दिलेल्या निकालाची अजून अंमलबजावणी नाही। या गेंड्याच्या कातडीचा सरकारला आज जागा करण्यासाठी चाललोय। आणि त्याचसोबत ज्या आमचे बिंदू नामावले, आमचा बिंदू 2 वरून 8 वरती आलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या आदिवासी पदभरतीच्या जागा जाहिरात निघतात ती जागा दिसत नाही आमची। त्यामुळे तो बिंदू 8 वरून 1 नंबरला यावा ही आमची मागणी आहे। वसतिगृह आश्रमशाळाचे प्रश्न प्रलंबित, वन जमिनी गायरान जमिनीचे प्रश्न प्रलंबित आहेत। हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही आज या महायुती सरकार हे जातीयवादी सरकार आहे आज आम्ही म्हणतोय। कारण त्यांनी ओबीसी मराठा संघर्ष लावला, धनगर बंजारा आदिवासी संघर्ष लावला, हिंदू मुस्लिम संघर्षावरती राजकारण करत आलं। पण जाणून बुजून फक्त हे आरक्षणाच्या नावाखाली बंजाराला झिजवत ठेवायचं, धनगरांना झिजवत ठेवायचं आणि छत्रपती या महाराष्ट्राला लागलेले कलंक आहे ती। हे कलंक निलेश लंके तुम्ही वाचवा, आमच्या नका कोणाला घुसवायचा प्रयत्न करू। अन्य बंजारा समाजाची शिफारस केली की आदिवासी आमच्या ताटातलं कोणाला घेऊ देणार नाही। अरे तुम्ही काय आरक्षण मागता?
अधिकार दिला, एक जगण्याचा मूलमंत्र दिला, तर तो आम्ही